कशाला पाहिजे बोलतात व्यासपीठावर सर्व मान्य सभागृहात सर्व मान्य सगळं तर व्यासपीठावर उपस्थित आपली पार्टी अध्यक्ष ओरिएंटेड असल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष राधा पाटील एक सिनियर माणूस कोणीतरी म्हणून संजय बाबा घाडगे आता सिनियर माणूस संजय बाबा वाटलं की ते 4 सिनियर बसले आम्ही पण सिनियर आहोत ते काल आले पार्टीमध्ये हॅत घालवले होते कोणाचं तरी नाव आहे संजय बाबा घाडगे आपले राज्याचे नेते महेश जाधव आणि वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असलेल्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनी नाथाने अतिशय सविस्तर मांडलं की निवडणुका समोर येऊन घेतलेल्या आहेत साधारणतः लोकसभेला सगळे भेटतात सगळ्या राज्यात 48 जणच असतात विधानसभेला सगळे भेटतात सगळ्या राज्यात 288 असतात खरी निवडणूक जी आहे ती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत मग बऱ्याच वेळा नेते काय करतात आपली खासदारकीची झाली आपली विधानसभेत आपण पडलो तर त्याची कोण भांडणं सोडत राहणार सगळ्यांना तिकीट हवं म्हणजे आपण लाभ राहू अरे तुझ्या निवडणुकीत लाभ राहिले असेल तर तू निवडून आला असं काय आणि त्यामुळे नेत्याची खरी निवडणूक ही ग्रामपंचायतीची निवडणूक नेत्याची खरी निवडणूक ही पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ही निवडणूक आणि त्यात त्याने आपल्या निवडणुकीपेक्षा जास्त वेळ दिला पाहिजे मी लोकसभेला पुण्यामध्ये मुरलीधरांना बोलवले होते 33 प्रभाग आहेत आमचे 4 नगरसेवकांचे 33 प्रभाग आहेत म्हणजे पुणे लोकसभेत होते मग काही शिरूर लोकसभेत जातात काही बारामती लोकसभेत त्या 33 प्रभागामध्ये रोज एक दिवस असं 33 दिवस प्रवास केला अनेकांनी मला म्हटलं तुझी विधानसभा लांब आहे म्हणून काय आलं लोकसभा ही माझीच आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती एका अर्थाने लोकशाहीमध्ये महत्वाची नेत्याने ज्यावर वेळ द्यावा पैसा खर्च करावा लक्ष देऊन काम करावं अशी ही महत्वाची निवडणूक आहे कुठली कधी होईल हे आज रात्रीपर्यंत कळेल पण बहुधा जिल्हा परिषदेची पहिली दिवाळीनंतर आता काय झालं आहे टीव्हीचं काय प्रकरण आहे की ते माझा आगा पिछा सोडतात बरोबर मध्येच पकडतात आता लगेच ते काय सुरू करतील की दादाचं निवडणूक आयोगाशी बोलणं झालेलं दिसतं सरकारचा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे काय अंदाज घेणं आहे की नाही 45 वर्ष झाली माझी सामाजिक कार्य आढावा असा आहे की नोव्हेंबर एंडला जिल्हा परिषद डिसेंबर एंडला नगरपालिका जानेवारी एंडला महानगरपालिका सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात सांगितले की 31 जानेवारीला सगळ्या निवडणुका संपूर्ण आम्हाला रिपोर्ट सादर करा बहुधा टेंटेटिव्ह अशी रचना आहे 1 महिना आधी आचारसंहिता लागते दिवाळी आचारसंहितेत जाऊ नये म्हणून बहुधा दिवाळीच्या 1-2 दिवस नंतर आचारसंहिता ती सगळं सांभाळायचं झेंडे लावायचे परवानगी काढा पर झेंडा किती खर्च तो निवडणूक आयोगाला द्या ती उमेदवार घोषित होईपर्यंत परवानगी काढायला लागेल उमेदवार घोषित झाला की त्याच्या खर्चात पडायचं होतं आता हे वाजप आलं ना त्यांचा रेट ठरलाय म्हणजे आमचा फुकट आला परवडले आहे त्याचे 1000 रुपये म्हणजे ऑक्टोबर एंडला आचारसंहिता लागली की विकास कामाची उद्घाटन विकास कामाचे नारळ त्याच्या आधी काय ते सगळं आठवणी आहे कारण ती आचारसंहिता बहुधा 3 महिने लागेल याचं कारण सगळं मिक्सच झालंय महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ऑक्टोबर एंडला आपल्याला जी विकास कामं बंद करायला लागतील ती जानेवारी एंडलाच महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपेल हे आपण लक्षात घ्या एखाद्या वेळेस शेवटची निवडणूक महानगरपालिका क्लिअर जिल्हा परिषद नगरपालिकेचा क्रम बदलू शकतो तो आज रात्रीपर्यंत ठरेल तो निवडणूक आयोगाने ठरवायचा असतो कारण तेवढी मशीन्स लागतात तेवढी माणसं लागतात तेवढ्या शाळा लागतात मतदान केंद्र त्यामुळे एखाद्या वेळेस असं होईल की नोव्हेंबर एंडला नगरपालिका आणि डिसेंबर एंडला जिल्हा परिषद एवढाच फरक आहे तो होईल पण ऑक्टोबर एंडला दिवाळीनंतर 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागायला पर्याय दिसत आणि त्यामुळे आपण सगळेजण तयारीला लागा जसं पदांच्या बाबतीत असं आहे की सगळ्यांना देता येत नाही तसं तिकिटाच्या बाबतीत असं आहे की सगळ्यांना पद तिकीट देता येत आणि त्यामुळे मानसिकता ही ठेवली पाहिजे की आपण लढण्याची तयारी करू मिळालं तर चांगलं आहे नाही मिळालं तर माणूस म्हणून नाराज 24 तास 24 तासानंतर नाराजी संपवू राज्यातले किती उदाहरणं तुम्हाला मी देईन मला वेळ नाही पण आपले कालपर्यंत अध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे 14 ते 19 त्याच्या आधी 5 वेळा आमदार झाले 14 ते 19 ऊर्जा मंत्री झाले
आणि 19ला काही कोणीतरी सांगितलं असेल, काही चुकीचं फीडबॅक केलं असेल आणि 19ला त्याला तिकीट नाही असं. दुसऱ्या दिवसापासून माणूस प्रवासामध्ये होता. आता असं त्याने रुसून न बसता काम केल्यामुळे काय झालं, तर ते पुन्हा आमदार झाले, ते प्रदेश अध्यक्ष झाले, ते आता मंत्री झाले. आणि राजकारणात कळणारं एक वाक्य उच्चारलं की तुमच्या डोक्यात मिळेल की ज्याचं तिकीट नाही झालं त्यांना 24 निवडणुकांच्या तिकिटावर सह्यांचे अधिकार. ए आणि बी म्हणजेच तिकीट ना, तिकीट नाव काही नसतं. ए वर सही करतात राष्ट्रीय अध्यक्ष आणि बी वर सही करतात प्रदेश. मी 2 वेळा अध्यक्ष होतो आणि सगळ्या प्रक्रियेत वर्षानुवर्ष आहे. 19ला यांचं तिकीट टाकलं पण नाराज नव्हतं, काम करत राहिले. 24ला अध्यक्ष या नात्याने प्रत्येक देवेंद्रजींसहित माझ्यासहित सगळ्यांच्या तिकीटावर त्यांची सही लागते. चुकून राहिले तर आमचं पावडे एची सही बघतात निवडणूक अधिकारी, ए बघतात बी. हा चमत्कार काढीत असतो की संयम ठेवला तर सगळं. जो म्हणतो की नाही माझा अन्याय झाला, ही पार्टी आता इतकी मोठी झाली की ही फास्ट ट्रेड आहे. तेवढ्यात चढा, जो प्लॅटफॉर्मवर राहिला तो राहिला, ट्रेन थांबवता येते काय. त्यामुळे नाराज जे होते त्यांना आपण समजावण्याचा प्रयत्न करू. असं मुद्दामपणा पार्टी किती वाढली तरी नाही बरोबर हे जा असं नाही. मग 4 जणांनी भेटायला जाणं समजावणं, पण त्यानंतरही जो समजवत नाही त्याने असं म्हणतात की पार्टी आता कोणाने थांबणार नाही. प्रत्येकच नेता त्यावेळेचा मोठा नेता झाला. अटलजी गेले, पार्टी थांबली काय? झालं ना पोहोच, अजून 10 वर्ष गेले, माणूस झाला ना. काही जण पार्टी सोडून गेले, त्याची नाव मी घेत नाही. पार्टी थांबली काय? यश मिळणं थांबलं, सरकार येणं थांबलं. त्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे की तिकिटासाठी मी काय पार्टीत काम करत नाही, पार्टी मजबूत करण्यासाठी, पार्टीचं सरकार येण्यासाठी मी काम करतो. आणि त्या काम करण्यामध्ये तिकीट नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नये असं मी एक आपल्या सगळ्यांना सांगतो. गेल्या वेळेला जिल्हा परिषदेचा अध्यक्षही आपला आला, शमिका वहिनी झाल्या. 2.5 वर्षानंतर थोडी गडबड झाली आणि मग विरोधी जिल्हा परिषद अध्यक्ष. अनेक जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती आपले झाले. कोल्हापूर महानगरपालिका डोळ्यासमोर गेली, 33 आल्या. कधी 1 किंवा 2च्या वर यायचं 33 आले. अजून 4 पाहिजे होते पण ते नाही आले. शिवसेनेने 7 नाही दिली, ती दिली असती तर सुद्धा म्हणजे 33 आणि 4 शिवसेना 37, 4 अपक्ष बॅगा बघून बसले. तुमचा वापर उपयोग आहे तर तुमच्यावर, अपक्षांचा काही मुद्दाच नसतो. ज्याचं सरकार आहे त्याच्यावर मिळणार तर आम्हाला काम करून घ्यायचं. ज्या क्षणी त्यांना कळलं की राजेश क्षीरसागरची शिवसेनेची 4 मतं मिळत नाही, त्या क्षणी त्यांनी पण निवड केली. दुर्दैव असतं राजकारणामध्ये, प्रयत्नांच्या बरोबर नशीब पण असतं. जवळच्या सांगलीमध्ये महापौर आपला झाला, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला झाला, पुण्यासारख्या शहरामध्ये महापौर आपला झाला, पिंपरी सारख्या शहरामध्ये महापौर आपला झाला. अशी राज्यामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये सभागृह विसर्जित झाली 2-2, 3-3, 4-4 वर्षापूर्वी. त्यावेळेला आपण एका स्ट्रॉंग नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये हे एवढं मोठं अशा स्टेजला होतो. आता आपण महायुती म्हणून लढवणार आहोत, महाविकास म्हणून लढणार आहे. तर महायुती आणि महाविकास याचा असा लंबा फरक असायला. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जरी सगळे आमदार हे महायुतीचे आहेत, एकही आमदार विरोधी पक्षाचा नाही. रांगेने शिवराजराव पटेल पक्ष असतील, पण जीवनस्वराज्याचे 2 असतील, पण त्याला महायुती म्हणून 10च्या 10 आमदार आहेत. तो पैकी एक खासदार आहे. आणि त्यामुळे जी स्थिती आपली 17ला होती, हो निवडणुका बाबा 17ला जी होती स्थिती, जे सभागृह 22ला संपलं, 3 वर्ष प्रशासकाला, ती स्थिती आपल्याला थोडं 1 पाऊल जास्त स्थिती आपल्याला आणायची असेल तर दिवाळीचा आपण उपयोग केला. बायकोला सांगितलं पाहिजे की तुला मी फराळाला नेहमी मदत करतो, पण करता काय बायकोला फराळ म्हणून, पण ह्या वेळेला मात्र मी मदत करेन की नाही माहिती, मला जरा पार्टीसाठी फिरायचं. दिवाळीत भेटा, शुभेच्छा द्या. दिवाळीत काही माणसं हाताशी आणा. आणि दिवाळीनंतर तर जो काही 3 महिन्याचा कालावधी आहे, तुम्हाला
कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीलाही वेळ काढायचा. इथे बसलेल्या प्रत्येकाचे 10 नातेवाईक मित्र कोल्हापुरात आहे. मग त्यांना कोण सांगणार बीजेपीला आणि महायुतीला मतदान करा? त्यामुळे आधी जिल्हा परिषद नगरपालिका सगळं आटपा, कोल्हापूर जिंकायला याला सोडत नाही कोल्हापूर. त्यामुळे आता तुमच्या मनातला प्रश्न जाहीरपणे विचारता येत नाही, पण मला लोकांच्या मनात एक प्रश्न कळतात. तुम्हाला प्रश्न असेल की निवडणूक युती म्हणून लढायची का आपल्या म्हणून लढायची? निवडणूक युती म्हणून लढायचे. लास्ट मिनिटला शेवटच्या क्षणाला काही बदल झाले तर आपण नेतृत्व ते बदल करेल. पण आपला प्रयत्न, जर आम्ही लोकसभा एकत्र लढलो, जर आम्ही विधानसभा एकत्र लढलो, तर जर आवाज जास्त जर आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो, जर आम्ही विधानसभा महायुती म्हणून लढलो, तर आम्हाला स्थानीय स्वराज्य संस्था सुद्धा महायुती म्हणून लढण्याचाच प्रयत्न केला. पण कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय न करता, कुठल्याही आमची एक चांगली सीटच मागायला लागली कोणतरी राष्ट्रवादी किंवा शिवसेना, नाही हे होणार नाही. मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू, युतीच ठेवू, युतीला पर्याय नाही. पण तुम्ही तुमच्या नेत्यांना जसं जपणार, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना जपणार, आम्ही आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जपणार. तो लोकसभेला काम करतो, विधानसभेला काम करतो, केंद्रात सरकार करतो, राज्यात सरकार करतो. आता त्याची वेळ आली, आम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. त्यामुळे निशंक मनात शंका ठेवू नका, कोणावरही अन्याय होणार नाही. कोणावरही अन्याय न करता आपल्याला महायुती करता आली तर आपण प्रयत्न करू. ती महायुती होण्यामुळे मतांचं विभाजन होणार नाही. ती महायुती झाल्यामुळे दमछाक कमी होईल, पैसे कमी खर्च होतील. पण कार्यकर्त्याची कॉस्ट घेऊन, कार्यकर्त्याचा बळी घेऊन महायुती होणार नाही. माझं असं मत आहे की ह्या जिल्ह्यामध्ये आमचं सगळ्याच पक्षांचं एकमेकांचं नातं इतकं आहे की एक पाऊल पुढे एक पाऊल मागे करत सगळं होऊ दे. जोपर्यंत रिझर्वेशन क्लिअर होत नाही तोपर्यंत या बोलण्याला अर्थ नसतो. आज असताना किती 6 तारखेला नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची रिझर्वेशन क्लिअर होती. 13 तारखेला जिल्हा परिषदेची रिझर्वेशन क्लिअर होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची रिझर्वेशन झाली. आता खाली सदस्यांची होती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची प्रभाग रचना बहुतेक आज रात्रीपर्यंत घोषित होईल. आणि प्रभाग रचना म्हणजे एकदा सीमा ठरल्या की त्याचंही रिझर्वेशन क्लिअर होईल. दिवाळी संपता नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका सगळ्याच भौगोलिक रचना आणि रिझर्वेशन क्लिअर. मग मांडी येऊन बसेल, चला तुमच्या कुठल्या आमच्या कुठल्या. नेत्यांनी तोपर्यंत झोपा न काढता प्रवास केला पाहिजे, अंदाज घेतले पाहिजे, आणखी कोण नवीन येणार आहे असे सगळेच आढावे घेतले पाहिजे. कोण कार्यकर्ता नाही दिलं तर नाराज होईल, तसं आत्तापासून त्याच्याशी बोलणं केलं पाहिजे. बाबा रे आयत्या वेळेला बोलणं जाऊ नको, 50-50 मिळेल पण नाही मिळेल, मिळालं तर चांगलं आहे, नाही मिळेल तर जरा काम करा, अशी सगळी पूर्वतयारी करा. जरा निवडणुकी करतो पण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त ज्या होत्या ते 3 वर्षासाठी होत आहे आणि कार्यकर्त्यांचं आयुष्यभर राहायचं आहे. आपण कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. किती काम करायचं आणि किती बघणार आहे त्याच्यामध्ये. तिथे मृत्यूच्या वेळेला ओरांचं उदाहरण आठवा, अटलचं उदाहरण आठवा की त्या माणसाने प्रत्येकाने शेवटपर्यंत काम केलं. निवडणुका होतील आणि जातील, यश मिळेल नाही मिळेल बघू, काम चालू राहणार. पार्टी मजबूत करायची आपल्याला. आणि आपल्याला 29 पर्यंत एक ऍक्सिडेंट 19चा झाला नसता. आता उद्योजकांनी जरा समजूतदारपणा दाखवला असता तर हे सगळे आता शोधावे लागले असते. राष्ट्रवादी काँग्रेसवाला कोण आहे, हा हे सगळे शोधावे लागले असते. काँग्रेसवाला कोण आहे, सगळा व्यवस्थित कार्यक्रम झाला. पण 19ला ते अडवून बसले. असं वाटलंच नाही स्वप्नामध्ये की ते काँग्रेस ते गेले आणि त्यांनी त्यांची भूमिकाही बदलली. मुसलमानांचा अनुनय करणं सुरू केलं. झालं 2-2.5 वर्षाचा खेळ झाला. कुणाचा राज्याचं नुकसान. लक्ष सोडावं, भारतीय जनता पार्टीला 2 खासदारांपासून पंतप्रधानांपर्यंत सवय आहे. राज्याचं खूप नुकसान. अनेक प्रोजेक्ट, अनेक योजना आहेत थांबल्या. तेवढ्यात कोविडचे पण चालले. असं ते एका वेळेला तो सगळा 19 ते 22 हा पिरियड ह्या राज्याला खूप मागे गेला.
मी कोणा उद्योजकाला दोष देत नाही, मला तो स्वभाव नाही, मी वस्तुस्थिती म्हणतो असं झालं. मग 22 नंतर काय झालं, मग स्वाभाविकपणे एकनाथजी मुख्यमंत्री झाले, 1 वर्षानंतर अजित पवार बरोबर मिळालं. अतिशय क्लिअर घोडदौड चालली होती, क्लिअर घोडदौड, जिसको आना है आना, बाकी वाजव. पण नियती ही नियतीच, ती तुम्हाला ठिकाणावर ठेवण्यासाठी अप्स अँड डाऊन त्याला कालचक्र म्हणतात. किती वर खाली वर खाली, तर तुम्ही फार माझा ना सदा सर्वकाळ तुमचं सरकार 35 वर्ष बंगालमध्ये कम्युनिस्टांचं राज्य होतं. मग त्यांनी इतका अनाचार अत्याचार सुरू केलं, ममता बॅनर्जीचा आलं. मग गेल्या वेळेला आपलं येईल असं वाटलं, आपल्याला एक पण आमदार नव्हता, 77 आमदार दिले लोकांनी, पण अजून एक 30 एक हवे होते, नाही मिळाले. यावेळेला मिळतील असं वाटतंय. आणि त्यामुळे नियतीचा हा खेळ आहे. काय कारण होतं 29 सरकार, शिवसेना बीजेपी म्हणून 161 जागा आल्या, 29 अपक्ष बरोबर 190 टोटल झाले. काय करावं, काहीच नाही. केवळ ज्याला म्हणतात की 14ला असं झालं, आता आम्ही मनात धरून बसलो होतो की 19ला धरलो मारायची गोळी मारली, ठीक आहे. काय मिळालं, आज मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचे 92 मध्ये 75 नगरसेवक सिटी हे एकनाथ शिंदेने घेतलं. आता तुम्हाला पहिले कॅन्डिडेट शोधावे लागतील ना महानगरपालिकेमध्ये. राज ठाकरे येणार नाही येणार, येणार नाही येणार, येणार नाही येणार, त्याच्यात चालू. आता तुमचं महानगरपालिकेला पाणीपत झालं तर पुढे तुम्ही काय करणार? 4 वर्षाचं महाराष्ट्र सरकार जात नाही, तर ते 237 वाला सरकार आहे, एवढं मेजॉरिटीवर सरकार कधी आलंच नाही. केंद्राच्या सरकारमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, 303 बीजेपी ब्रँडेड होते ते 240 वर आले. इतरांनी मदत केली, सरकार 300 चालू आहे. मग 5 वर्ष केंद्र सरकारमध्येच 5 वर्ष महाराष्ट्र सरकार महायुतीचं. आणि जर तुमची महानगरपालिका मुंबई, बाकी तर तुमचं काही नाहीच आहे, मुंबई महानगरपालिका तुमची गेली म्हणजे काय, तुम्ही 19 हे सगळं करून मिळवलं काय? ते मिळवलं स्वतःचं नुकसान झालं, माणसं गेली, राज्य गेली, शहरं चाललेली. हा काय आजचा माझा विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की ह्याला कालचक्र म्हणतात, ते फिरतं आणि सगळ्यांना ठिकाणा मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.